तिचे बाप ब्रह्मचारी, तिचे राहणे शंभू शिखरी, आणि तिचे मरण हिरण्यकश्यपा परी. ओळखा, एका अक्षराचीच मुलगी तीच. टेलरने ऐकलेलं एक कीर्तन आहे का नाही? टेलर तुम्हाला 50 रुपये देऊन टाका. मला काय माहिती नाही, वशीला लावला असताना हा थोडं नाही कळलं. एक अक्षरी कुमारी म्हणजे त्या मुलीचं नाव एक अक्षरीच आहे तिचं. तिचा बाप ब्रह्मचारी, तिचा बाप ब्रह्मचारी, त्याचं लग्न झालेलं, त्याला बायको नाही. त्या मुलीचा बाप आहे ब्रह्मचारी. तिचे राहणे शंभू शिखरी, ती शंभू शिखरी मध्ये राहते त्या ठिकाणी. आणि तिचं मरण हिरण्यकश्यपा परी, तिचं मरण नाकावर आहे. काय का एक अक्षरी कुमारी म्हणजे तिचं म्हणजे ऊ आहे का नाही? आपल्या डोक्यात नसत्यात जास्त. बरे 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 इथे येत बाबू शास्त्र. असे श्रोते माहिती भरपूर माहिती, भरपूर माहिती. आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या अशा पद्धतीनं असणाऱ्या त्या ठिकाणी एक अक्षरी असणारी ती कुमारी आहे. तिचा जन्म, तिचा बाप ब्रह्मचारी म्हणजे घामापासून जन्म होतो आहे काय. आणि तिचं राहणं शंभू शिखरी म्हणजे केसामध्ये त्या ठिकाणी ती राहते. आणि तिचं मरण म्हणजे हिरण्यकश्यपी म्हणजे महिला त्या ऊला शोधिता केसामध्ये, दुसरीच्या डोक्यामध्ये एक महिला शोधिती. शोधित असताना त्या ठिकाणी शोध कुठं शोधित त्या बरोबर. आणि शोधित असताना ती दिसली की दिस कुठला आणि ती त्या ठिकाणी शोधल्यानंतर असा बरोबर काढल्यानंतर तसे मरत नाही. आणि म्हणून खालच्या नखावर ठेवायची, वरच्या नखांना टचकन वाजवती आणि ती मरून जाते. हिरण्यकश्यपाला कसं मारलेलं आहे, नखानी विदारून त्या ठिकाणी असणाऱ्या नरसिंहाने मारलेलं आहे. हे कोढं आहे का नाही. टेलरने जरा नुकसान केली, टेलर म्हणजे जरा नुकसानच केली. या वेळ लागत नव्हता, मी हाली होतो 500 आपल्याला 2-4 रोज मिळ लागत नव्हता. शेतकऱ्यांनी त्या वकिलाला सांगून दिलं निवांत झोपला, जाऊ द्या म्हणजे 5 तास झोप झाली. ते काही झोपलं नाही, काय नाही, डोकं खाजायला लागलं, निवांत झोपलं. त्या पद्धतीनं असणारा काहींचा जन्म कोणी निर्माण केला, ओवातून जन्म झाला महाराज. ओवाचा खांचा अनेक असणारे त्या ठिकाणी स्वेदात हनुमंतराया लंका जाळून आले आणि घाम टाकला त्या असणाऱ्या समुद्राला आणि मगरीनं गिळला आणि त्याच्यापासून मकरध्वज झाला. मकरध्वज झाला त्या घामापासून त्या ठिकाणी मुलगा झाला. हे काय लोक म्हणते घामापासून कसा झाला, खोट आहे खोट आहे. काय झालं नाही, घामापासून व्हायला तुमच्या काखात जर त्या ठिकाणी लवकर तुम्ही बनेल धुतली नाही किंवा हे केलं नाही तर त्याच्यात वानिका तयार होतात. काखामध्ये जर प्राणी होते, आपण एवढे बलवान नसताना जर प्राणी तयार होते, हनुमान एवढे बलवान मग त्यांच्यापासून पकडतो व्हायला काय अडचणी नाही. अशा पद्धतीनं असणाऱ्या त्या ठिकाणी कोण निर्माण करत आहे, अंडजामध्ये असणारे पक्षी आहेत. त्या ठिकाणी जाराजामध्ये त्या ठिकाणी तुम्ही आम्ही जारातून जन्म होतो आणि स्वेदातून पशुपा त्या ठिकाणी असणाऱ्या गवतांचा वगैरे त्या ठिकाणी स्वेदाचं याच्यातून तृणातून त्या ठिकाणी होतो, स्वेदातून त्या ठिकाणी अशा पद्धतीने 84 लक्ष जीव योनी ज्यांनी निर्माण केली, 84 लक्ष जीव त्यांनी निर्माण केलेले, तो खरा परमात्मा आहे. जे निर्मिल लोक तिन्ही त्रिभुवन त्यांनी निर्माण केलेले आहेत, आहे का नाही. आणि म्हणून त्याच्या त्या ठिकाणी त्यांनीच निर्माण केले. ब्रह्माला, विष्णूला, महेशाला त्यांनी निर्माण केलेले. ब्रह्मदेवाला सांगितलं सृष्टी करा, विष्णूला सांगितलं पालन करा आणि महेशाला सांगितलं निर्धरण करा. एक जण त्या ठिकाणी पेरतो, एक जण त्या पिकाचं रक्षण करतो आणि एक जण वळण करतो. ब्रह्मा पीक पेरतो
विष्णू परमात्मा पिकाचं रक्षण करतात, पाणी वगैरे सगळं देऊन. आणि हर म्हणतात त्या ठिकाणी भगवान शंकर त्याची फोडणी करून मळण करून टाकतात त्या ठिकाणी. म्हणजे संवाद, जगताचे संवाद करायचं कार्य त्यांच्याकडे आहे. अशा पद्धतीने ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोच देव हा निर्धार निशेषी. महाराज ब्रह्म तो झाला, विष्णू त्यांनी निर्माण केलेला आहे, शंकर त्यांनी निर्माण केलेला आहे. असा जो परब्रह्म आहे ना, तो खरा त्या ठिकाणी देव आहे. देवाऱ्याचा उठवणी देव करून सर्व जीव. देवाऱ्यातला देव त्या ठिकाणी आपला नाही. महाराज हे पूजायला देव आहे, हे प्रत्येकात्मक त्या ठिकाणी देव आहेत. तुम्ही त्या ठिकाणी फोटोची वगैरे त्या ठिकाणी पूजा करू शकता. देवारातला देव उठून हे सगळं करू शकत नाही. तयाचनी ब्रह्मकटाव निर्मिला नवचे, ठाई ठाई देव असती तेही केली नाही चिती. चंद्र सूर्य तारा जमते तयाचनी नावे, चंद्राला सूर्याला तारा. सगळ्याला आपण त्या ठिकाणी देव म्हणतो, पण देव कोणता कळाला तुम्हाला आता. सर्व करता तोची देव, पावो जाता निरावेव. ज्याची कळालीला लागव निनती ब्रह्मादिक. महाराज त्याची कळा, त्याची लीळा ब्रह्मदिक देवाला कळत नाही. तुम्हा आम्हाला तो देव कसा ओळखू यायचा. ज्याच्या पोटी त्या देवाने जन्म घेतला ना, त्या यशोदेला कळाला नाही की हा देव आहे म्हणून. ती बाळ म्हणूनच त्याला काय करायची, जीव लावायची. माती खाल्ली, बळीराम दादाने गोपाळांनी सांगितलं, आई त्या ठिकाणी कृष्णाने माती खाल्ली, काठी घेतली, हे कृष्णा माती खातो का रे त्या ठिकाणी. नाही या माती खाल्ली नाही. बळीराम सांगतो देव खोटं बोलतो. नाही नाही म्हणे आकर. मग त्या ठिकाणी देवाला वाटलं हिला दाखवलं पाहिजे आपण कोण आहे म्हणून. आणि त्या ठिकाणी माती खाण्याच्या दाखवण्याच्या निमित्ताने आ केलं, तर त्याच्या मुखामध्ये ब्रह्मांड दिसलं. आहे म्हणे ब्रह्मांड दिसलं. मग तिला मूर्छी आली, चक्कर आली, बाई ते बाळ आहे का काळे. आणि म्हणून त्या ठिकाणी 10 दिवशी खाली पडली. आणि कृष्णाला वाटलं माझ्या आईला चक्कर आली, मूर्छित आली, काही करतं काही झालं. कृष्णाने ते ब्रह्मांडाचं रूप सावरून घेतलं, तिच्यावर माया टाकली. आई 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 म्हणून रडायला लागली. आणि पुन्हा उठली, बाई माझं लेकरू गेलं असेल ना. आणि त्याच्यावरून मीठ मिरच्या उतरायला लागली. गेली ही मीठ मिरच्या उतरायला लागली त्याच्यावरून त्या ठिकाणी. म्हणून देवाने कळू दिलं नाही तिला. तिला देव कळाला नाही. त्याचं कारण आहे, देवाने ज्याच्या पोटी जन्म घेतला त्याला देव कळाला नाही. त्या ठिकाणी मागे सरे माय पाऊला पाऊली. देव जर कळाला असता जेव्हा तो त्या ठिकाणी असणारा चेंडू पडला त्या याच्या यमुनेच्या डोहामध्ये. आणि त्याने म्हणला चेंडू आणून दे. कळंबाच्या झाडावर गेला, डोहामध्ये उडी घातली, त्याच्या डोहात कालिया. उडी मारू नको म्हणले, मारली त्यांनी. आणि मग कृष्ण आता त्या ठिकाणी कालिया सारखं चालतो तर काय म्हणून गोपाळ घाबरले, लवकर गेले. सगळे गोकुळातले लोक धावत पळत आले, शोक करू लागले. आई धावत आली यशोदा. त्या ठिकाणी यमुनेच्या डोहावर गेली. उडीच मारते म्हणते, उडीच मारते म्हणते. पण जेव्हा यमुनेच्या डोहापाशी गेली तेव्हा मागं मागं सरू लागली, उडी मारते म्हणू लागली. मागं डोकं धरायचे म्हणजे उडी मारू नका, येऊन ठेव. मागे सरे माये पाऊला पाऊली. उडी मारते म्हणायची पण मागं सरते, जीव कुठं द्यावा. आणि कालियाला मारून मग कृष्ण परमात्मा वरती आले. आणि मग त्या ठिकाणी यशोदेला भेट दिली. म्हणजे सांगायचं तात्पर्य, देव होता पण तिला हा देव आहे हे कळालं नाही. तिलाच नाही, चांगल्या चांगल्याला कळालं नाही. हा ब्रह्मदेवाला कळलं नाही. आणि म्हणून ब्रह्मदेव त्या ठिकाणी आला. म्हणला त्या ठिकाणी मला काला देत नाही होय. ब्रह्मदेव म्हणला कशाचा देव बघू, याच्या गायी चोरून घेतो म्हणला. आणि ब्रह्मदेवानी त्या सगळ्या गायी आणि गोपाळच सगळेच त्या ठिकाणी काय केली, वैकुंठाला नेले. देव म्हणला ब्रह्म्या तो बाप आहे ना मी. ब्रह्मदेवा तुला कळलं नाही. ब्रह्मदेवाला वाटलं गोपाळाच्या घरचं पोरग आहे, उगं त्या ठिकाणी असणारा देव काय अशा पद्धतीने का म्हणे गोपाळाची उष्ट खाणारा, गाई सांभाळणारा. नाही कळाला ब्रह्मदेवाला. आणि मग त्या ठिकाणी ब्रह्मदेव अंधाराच्या भरामध्ये आले, गाई म्हशी चोरून नेल्या त्या ठिकाणी, गोपाळाने चोरून नेले. देव म्हणल्या लेकरू असते माझं, माझ्या स्वरूपाला तू जाणलं नाही, ठीक आहे ने म्हणले. इकडं दुसऱ्या गाई तयार केल्या, दुसरे वास्त्र तयार केले, दुसरेच गोपाळ सारख्याला वारके त्या ठिकाणी. त्या गाईचा राहत्या महिना झाला. ब्रह्मदेवाला वाटलं आता फजिती झाली असेल, कृष्णच स्वतःला देव म्हणून घेतो, फजिती झाली असेल आता. आता कुठून गाई कुठून गोपाळ. आणि महिन्याने येऊन पाहतो तर तशाच गाईचा राहत्या, तसेच गोपाळ. बाबा बाबा म्हणलं हे काय गौड बंगाल वरून आणल्या का काही नाही आपल्या ब्रह्मनगरीतून. मग वर जातो तर वर तेच, तिथं तशाच त्या बांधलेल्या गोपाळ. ते पुन्हा खाली आला, खाली पाहतो तेच. अगं वर जातो खाली येतो, वर जातो खाली येतो. मग म्हणला बाबा बाबा इथं बी येतं, इथं बी त्याच, तिथं बी त्याच. हा मग लक्षात आलं. बाबा धावत गेला, पाय धरले, चुकलं म्हणलं. देव म्हणला आता शिकायला का तुला. तुला जेव्हा त्या ठिकाणी भवंडी आली तेव्हा त्या ठिकाणी
म्हणजे ब्रह्मदेवाला देव कळाला नाही. का कळाला असता तर त्याने हे सगळं कार्यक्रम केला नसता. गाई म्हशी त्या ठिकाणी सोडून नेले नसते. म्हणून हा जो देव आहे खरा देव कळण्याकरता त्या ठिकाणी अवघड पडतं. समर्थ आपल्याला खऱ्या देवाचं त्या ठिकाणी ज्ञान देतात. कोणता खरा देव? ज्याने चराचर सृष्टी निर्माण केली त्याला त्या ठिकाणी खरा देव म्हणा. आता आशंका उठली ते पुढील समासी फिटली. आता उठती सावध केली पाहिजे श्रोती. आकाशाला अवकाश देणारा, वाऱ्याला वारे पण देणारा, अग्नीला दहाकता देणारा, पाण्याला पातळ पण देणारा त्या ठिकाणी असणारा जो काही देव आहे ना तो म्हणजेच खरा देव आहे. तो सृष्टी करता. जो सृष्टी निर्माण करता तो हे सृष्टीपूर्वी होता. मग हे तयाची सत्ता निर्माण झाली. ज्यांनी सृष्टी केली आणि मग तो सृष्टीपूर्वी होता म्हणून तर त्याच्याकडून त्या ठिकाणी काय झालेली ही सृष्टी त्या ठिकाणी झालेली आहे. सृष्टीपूर्वी जर तो त्या ठिकाणी नसता तर ही सृष्टी झाली नसती. जसं कुंभार घट तयार करतो पण तो घटापूर्वी असतो म्हणून त्या ठिकाणी घट तयार होतो. घट म्हणजे तो नाही. एका कुंभाराने केलेला घट आहे पण घट म्हणजे तो नाही. यांनी जग निर्माण केलेलं आहे. जग म्हणजे हा नाही. तर त्या ठिकाणी असणारा हा जगाच्या त्या ठिकाणी वेगळा अशा पद्धतीचा म्हणून होता. आता करून असे आहेत आत्माराम अविद्या गुणी माया म्हणून सत्याची वाटे. पण सगळ्याला त्या ठिकाणी असणारा तो परमात्मा आपल्यामध्ये आहे आणि म्हणून सगळ्याला सत्य वाटायला लागलं. आणि जगतावरच सगळ्याची काय झालेली आहे जग म्हणजे सगळे काय म्हणायला लागले देव म्हणायला लागले. ठीक आहे जग म्हणजे देव वेगळ्या रूपाने आपण म्हणू शकतो पण त्या ठिकाणी असणारा त्यांनी निर्माण केलेलं जग आहे म्हणून जगापासून तो त्या ठिकाणी काय आहे वेगळा आहे. म्हणून अशा पद्धतीने तो जे देव आहे ना त्याला जन्म मरण वगैरे नाही. तो येत जात नाही. काहीच त्या ठिकाणी आहे. हे जे म्हणतात ना देव आला देव गेला, गणपती आले गणपती गेले नाही. त्या ठिकाणी गणपती येतं नाही गणपती जातं नाही. त्या ठिकाणी जो परमात्मा त्या ठिकाणी कायमचा आहे ना त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणतात देव त्या ठिकाणी म्हणतात. आपल्या आता हे लक्षात आले आहे. म्हणून आईसे ऐकोनी वचन वक्ता म्हणे सावधान. पुढील समासी निरूपण सांगितलेल ब्रह्मी माया कैसी झाली. आणि म्हणून त्या ठिकाणी जग निर्माण त्या ठिकाणी जग परमात्मा एकच ब्रह्म माया कशी झाली हे पुढच्या समासामध्ये सांगू. पुढे याचे निरूपण निषेध केले श्रवण जेणे होय समाधान साधकाचे. साधकाचं समाधान लाभतात बाबा हे हनुमंतरायाचे शेपूट. जेणे होय समाधान साधकाचे. आता आपण त्या ठिकाणी पुढचा समास त्या ठिकाणी बघू. दशक 8वा समास दुसरा सूक्ष्म आशंका निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम. मागा श्रोती आक्षेपिले ते पाहिजे ब्रह्मजे का सनातन तेथे माया मिथ्याभान विवर्त रूप भाषे श्रीराम. आदि एक परब्रह्म नित्यमुक्तमक्रियं तस्य माया समावेशो जीवमाव्याकृतात्मकम्. एक ब्रह्म निराकार मुक्त अक्रिय निर्विकार तेथे माया विडंबर कोटोनी झाली श्रीराम. ब्रह्म अखंड निर्गुण तेथे इच्छा धरी कोण निर्गुणी सगुणी विन इच्छा नाही श्रीराम. म्हणून नामे निर्गुण तेथे झाले सगुण कोणी परी निर्गुणाची गुणा आले ऐसे जरी अनुवादले लागो पाये निगुणे मूर्खपण श्रीराम. एक म्हणती निरावेव करुणी आकर्ता तो देव त्याची लीला बापुडे जीव काय जाणती श्रीराम. एक म्हणती तो परमात्मा कोण जाणे त्याचा महिमा प्राणी बापुडे जीवात्मा काय जाणे श्रीराम. गुणाच महिमा श्रीराम जे आईचे निर्गुण इच्छा परमेश्वराची आईची युक्ती बहुतेकांची परित्या निर्गुणास इच्छा कैची हे कळेना श्रीराम. तरी हे तुके कोणी केले किंवा आपणची झाले देवे विन उभारले कोणी परी श्रीराम. देवे विन झाले सर्व मग देवास कैचा ठाव
तरी देव काही सगुणता निर्गुणपणाची वार्ता देवाची बुडाली श्रीराम. देव काहीचा निर्गुण तरी सृष्टी करता कोण कर्तेपणाचे सगुण नाशिवंत श्रीराम. येथे पडिले विचार कैसे झाले चराचर माया मनो स्वतंत्र तरी ते विपरीत दिसे श्रीराम. माया कोणी नाही केली ते आपणची विस्तारली ऐसे बोलता बुडाली देवाची वार्ता श्रीराम. देव निर्गुण स्वतः सिद्ध त्याशी मायेशी काय संबंध ऐसे बोलता विरुद्ध दिसून आले श्रीराम. आली मायेच्याची माथा तरी भक्ता सौंदरिता देव नाही की श्रीराम. देवे विन नुसती माया कोण लील विलया आम्हा भक्ता सांभाळाया कोणीच नाही श्रीराम. म्हणून माया स्वतंत्र ऐसे नगरे की विचार माये संनिर्मिता सर्वेश्वर तो एकची आहे श्रीराम. तरी तो कैसा आहे ईश्वर श्रोता व्हावे सावधान एकाग्र करून या मन आता कथानुसंधान सावधायिका श्रीराम. एका शंकेचा भाव जनी वेगळाले अनुभव तेही बोलीचे ती सर्व यथानुक्रमे श्रीराम. एक म्हणती देवे केली म्हणून ते विस्तारली देवाचे इच्छा नसती झाली तरी माया कैची श्रीराम. एक म्हणती देव निर्गुण तेथे इच्छा करी कोण माया मिथ्या हे आपण झालीच नाही श्रीराम. एक म्हणती प्रत्यक्ष दिसे तैसी नाही म्हणता कैसे माया हे अनादि असे शक्तीश्वराची श्रीराम. एक म्हणती साच असे तरी ज्ञाने कैसे निरसे साचा सारितेची दिसे परी मिथ्या श्रीराम. म्हणती मिथ्या स्वानुभवे तरी साधन कासया करावे भक्ती साधन बोलले देव माया त्यागा कारणे श्रीराम. एक म्हणती मिथ्या दिसते वै अज्ञान स्तवते ते साधन औषधे घेई जेते परिते दृश्य मिथ्या श्रीराम. अनंत साधने बोलिली नाना मते भांबावली तरी माया नवची त्यागिली मिथ्या कैसी म्हणावी श्रीराम. मिथ्या बोली योगवाणी मिथ्या नाना निरूपणी बोलिली माया श्रीराम. जयाचे अंतरी ज्ञान नाही वळतिले सज्जन तयास माया मिथ्या भान सत्तेची वाटे श्रीराम. जेने तैसा निश्चय केला तयासी तैसाची फळला पाये तोची दिसे बिंबला तैसी माया श्रीराम. एक म्हणती माया कैची आहे ते सर्व ब्रह्मची तिजल्या विगुरल्या घृताची ऐक्यता नमोडे श्रीराम. तिजले आणि विगुरले हे स्वरूपे नाही बोलिले साहित्य बंगले ने बोले म्हणती एक श्रीराम. हे न कळे जया सवर्ण तयाच अंतरीचा ब्रह्म गेलाच नाही श्रीराम. तेथे कैचे आलेले सर्व सर्व ब्रह्म हे अपूर्व एक म्हणती एकची खरे आणि नाही दुसरे सर्व ब्रह्म येणे प्रकारे सहजची आले श्रीराम. सर्व विद्या एक सरे ऐशी वाक्ये शास्त्राधारे बोलती एक श्रीराम. अलंकार आणि सुवर्ण उपमा एक देशी कैशी साहिल वस्तुशी वर्ण व्यक्ती अव्यक्ताशी साम्यता नगरे श्रीराम. सुवर्णी दृष्टी घालिता मुळीचा हे व्यक्तता अलंकार सोने पाहता सोनेची असे मुळी सोनेची जी व्यक्त जड एक देश पित पूर्णाशी
कैचा सिंधू कैची लहरी अचलास जळाची सरी साचायशी वडंबरी मामोचमये श्रीराम वडंबरी कल्पना नाना भास दाखवी जना हिरवी जाना ब्रह्मची आशे श्रीराम ऐसा वाद एकमेका लागता राहिली आशंका याची आता पुढे ऐका सावधोनी श्रीराम माया मिथ्या करू आली तरी ते ब्रह्मी कैशी झाली मनावी ते निर्गुणी केली तरी ते मुळीच मिथ्या श्रीराम करणे निर्गुणाचे ठाई हे आगतीत श्रीराम करता ठाईचा अनुभव हे ते मिथ्या तथापि पिढू अक्षर स्तोत्रयाचा श्रीराम श्रीवास बोधे विशेष संवादे सूक्ष्माष्टका निरूपण नाम श्रीराम जय जय रघुवीर समर्थ आशंका निरसन त्या ठिकाणी मग श्रोत्याला आशंका निर्माण झाली जर ब्रह्मच आहे त्या ठिकाणी तर ही माया कशी काय त्या ठिकाणी निर्माण झाली आईसे याचे प्रतिवचन ब्रह्म जे का सनातन ते माया मिथ्यभान विवर्त रूपे भाषे तर त्या ठिकाणी जी माया आहे ना तर उत्तर दिलेलं आहे थोडक्यामध्ये माया विवर्त रूपाने भासलेली आहे काय त्या ठिकाणी शास्त्रामध्ये वाद आहेत एक अजात वाद आणि एक विवर्त वाद तर त्या ठिकाणी एक आभासवाद आणि एक प्रतिबिंब वाद आभासवाद आणि काही गोष्टीचा माणसाला आभास होत असतो भास होत असतो हो हो मला वाटतं ते रामरावच आहेत का नाही किंवा अशा पद्धतीनं ते गणपतरावच आहेत का नाही कसं काय आभास झाला त्याच्यावर काय झाला आभास झाला त्याच्यासारखेच तुम्ही दिसते याला आभास म्हणतात जग ब्रह्मासारखं दिसणं याला आभास म्हणतात जग सत्य वाटणं याला आभास म्हणतात जग वास्तविक पाहता ब्रह्म नाही जग वास्तविक पाहता मिथ्य आहे त्याला सत्यत्व त्या ठिकाणी नाही दिसतं तेवढं सत्य आहे आभास होणं मुर्गजळ हे खोटं आहे पण पाण्यासारखं वाटणं पाणी असं वाटणं का बरं पाणी असं वाटणं आभास झाला त्या ठिकाणी खोटं आहे पण खऱ्यासारखं वाटणं त्याला काय म्हणतात आभासवाद विवर्तवाद आभासवाद त्या ठिकाणी असणार वास्तविक एक कोणाचं तरी त्या ठिकाणी दोरी पडलेली वाकडी तिकडी दोरी पडलेली आणि चौघ मला 5 जण मला त्या रस्त्याने जात असताना लगेच मंद अंधकार असल्यामुळे त्या ठिकाणी असणार पूर्ण प्रकाश नसल्यामुळे लगेच एक जणाला भात झाला अरे बापरे म्हणला इथं काहीतरी खोल दरी पडली म्हणला जमीन फाटळली असं त्याला वाटलं वाकडी तिकडी जमीन काय झाली फाटळलेली असं त्याला वाटलं दुसऱ्याला लगेच त्या ठिकाणी भात झाला त्याला वाटलं काहीतरी मोत्याचा हार पडलेला आहे तिसऱ्याला लगेच भात झालेला आहे नाही म्हणजे काहीतरी बैलाची लगेची धार आहे बैलाने काहीतरी लगी केलेली बैल वाकडा तिकडं लगी करतो बैलाची लगेची धार आहे तिसऱ्या एक जणाला फुलाचा हार आहे अशा पद्धतीने आणि एक जणाला साप आहे असा भात झाला किती जणाला भात झाला 4 जणांना पहिल्याला काय भात झाला जमीन फाटली दुसऱ्याला काय झाला मोत्याचा हार तिसऱ्याला काय झाला बैल लगीन करून गेला बैल मुतून गेला तिसऱ्याला चौथ्याला काय झाला साप आहे असं वाटलेलं आहे काय अशा पद्धतीने सगळ्यांनी वेगवेगळा तर्क लावला सापावाला जाम घाबरला बैल मुतून गेला त्याला काय नाही वाटलं बैल मुतून गेला एखाद्याला जमीन फाटली त्याला वाटलं भूकंपच झाला आडायला लागला भूकंप झाला सावरवा त्या ठिकाणी एकाला त्या ठिकाणी पुष्पमाळा दिसली आणि एकाला नवरत्नाचा हार दिसला तो घ्यायला पळाला वास्तविक तिथं हे 4ही वस्तू त्यांना ज्या भासल्या होत्या हे 4ही नव्हतं तिथं वास्तविक काय होतं वा दोरी होती पण यांना ही दोरी न दिसता त्या दोरीवर वेगवेगळ्या प्रकारचा सगळा भाग झाला याला आरोप म्हणतात याला आभास म्हणतात तसं हे परब्रह्म आहे परब्रह्मच जिकडं तिकडं भरलेलं आहे आणि या परब्रह्मावर या जगताचा वेगवेगळ्या प्रकारचा प्रत्येकाला भास व्हायला लागला कोणाला जगत दुःखरूप दिसायला लागलं कोणाला जगात सुखरूप दिसायला लागले नाही कोणाला दोन्ही नाही त्याच्यापासून उदास त्या ठिकाणी असणारे त्याच्यापासून उदास वाटायला म्हणजे या जगताला प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकाला काय होतो भास होतो पण जसं आहे तसं मात्र त्यांना ते दिसत नाही आता ती दोरीवर अनेक प्रकारचा भास झाला जसं आहे तसं ती दोरी दिसण्याकरता काय करावं लागलं
हं? हं? नाही हा, ती दोरी व्यवस्थितपणे जशी तशी ओळखू येण्याकरता ज्याच्यामुळं तशी भासली ना ती, कारण अंधकार होता, मंद अंधकार होता, काहीतरी एवढीच भासली फक्त, काय हे नाही कळा. आणि जर पूर्णच अंधकार असता तर काहीच नसती भासली. आणि म्हणून ते पूर्ण कळण्याकरता तिथं काय लागणार आहे? प्रकाश. तसं हे परमात्मा आहे, याच्यावर वेगवेगळ्या जगताचा भास व्हायला लागला. पूर्ण परमात्मा हे कळण्याकरता त्याला ज्ञान की प्रकाश असावा. आणि ज्ञान झालं मग कळलं की माया जी आहे, जगत जे आहे, अज्ञान जे आहे, माया हे नित्य आहे. आणि एकट्या जगतामध्ये काय आहे? मग परमात्मा त्या ठिकाणी सत्य आहे. याला विवर्त रूप भास असं म्हणतात, विवर्त भास त्या ठिकाणी म्हणतात. अशा पद्धतीनं ब्रह्म आणि माया निवडण्याची प्रक्रिया या समासामध्ये दिलेली आहे. मुळीच आशेची ना सगुनी म्हणून नामे निर्गुणा, तेथे झाले सगुणा कोणे परी. या मायेला नावच, या ती माया म्हणजे काहीच नाही, तिला रंगरूप नाही, पण तिला नावच, ब्रह्मामुळे तिला नाव माया असं आलेलं आहे का नाही? बायको बायको, पण त्या ठिकाणी कोणाची बायको? लग्नच नाही झालं म्हणजे बायको बायको कशाला म्हणायचं? बायको हे नाव कशामुळे येतं? त्याला बायको नाव कोणामुळे येतं? तुमच्या बायकोला नाव आलं कोणामुळे? तुमच्यामुळे नाही, नवऱ्यामुळे. तुम्ही नवरदेव झाला म्हणून बायको नाव आलं, आहे का नाही? मी बाप आहे, मी बाप निस्ता म्हणायला लागलं मी बाप. त्याला कोणाचा बाप? काय पोरं गिरं काही पोरं नाही, तेच निर्माण झाली आणि त्याच्या सत्तेवर त्या ठिकाणी राहायला लागलेली आहे. अशा पद्धतीने या समासामध्ये आपल्याला माया वेगळी, ब्रह्म वेगळं हे समजून सांगितलं. म्हणून त्या ठिकाणी एक म्हणते मिथ्या स्वभाविक साधन कासया करावे, भक्ती साधन बोलिले देवे, हीच पुन्हा आशंका त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या समासामध्ये समजावून सांगू लागलेली आहे. एवढा दशक 8वा समास 3रा सूक्ष्म आशंका नाम. श्रीराम समर्थ. श्रीराम.